हॅलो गाईज, कसे आहात? मस्त असणार. माझ्या व्हिडिओवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर गाईज, माझा आजचा व्हिडिओ आहे रेसिपीचा. तर माझी आजची रेसिपी म्हणजे खास मुलांसाठी आहे, छोट्या मुलांसाठी. सॉरी, म्हणजे त्यांना टिफिनसाठी विचार करता आपण टिफिनसाठी पटकन म्हणजे असं काय काय द्यावं, त्यांना आवडेल किंवा त्या आवडीने काय. मला माहिती मुलांची खूप नकली असतात, म्हणून मला हेच नको, मला तेच नको. त्यासाठी मला मस्त एक चटपटीत आणि एकदम क्रिस्पी असा नाश्ता बनवता येईल अशी एक रेसिपी आणली मी. तो ती रेसिपी काय आहे त्यासाठी तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघा. तर काय जे बघा, आता ती जी मी तुम्हाला रेसिपी बोलली आहे, आता ह्या रेसिपीला तर मी रवा म्हणजे रव्यापासून बनवणार आहे. तर रवा अप्पम असं नाव देणार आहे. तर तुम्ही ही रेसिपी माझी पूर्ण बघून झाल्यानंतर याला काय नाव द्यायचं हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आता मी 1 वाटी रवा घेतला आहे आणि त्याचबरोबर हा एक छोटा बटाटा घेतला आहे. तर 1 वाटी म्हणजे बारीक रवा घेतला आहे. तर हा आपण मिक्सरमध्ये टाकू आणि हा जो रवा आहे, हा जो बटाटा आहे तो आपण साळून घेऊ. मी छोटा बटाटा काय घेतला आहे कारण की जास्त मोठा बटाटा पण टाकायचा नाही आहे, म्हणजे जास्त बटाटा टाकायचा नाही असं म्हणायचं. त्यामुळे बारीक घेतला आहे मी. आता हा मस्तपैकी बारीक स्लाइस करून घेऊ आणि आपण हे मिक्सरला वाटणार आहे. एकदम सोपी रेसिपी आहे. आता हे जे वाटीचं तुम्हाला मी रवा बोलत 1 वाटी, एवढंच वाटी आपण याच्यात पाणी टाकायचं आहे. जेणेकरून ते चांगलं वाटलं जाईल. तर आपण हे मस्तपैकी बारीक करून घेऊ. तर काय जे बघा, आपलं रवा आणि बटाटा आपला बारीक करून झाला आहे, बघू शकता. हे बघा, आपण याच पद्धतीने वाटायचं होतं. त्यात थोडा बटाटा थोडासा जाडसर राहिला आहे, काही हरकत नाही राहिलं तरी. यात थोडं पाणी टाकून घेते मी. म्हणजे मिक्सरचं भांडं करून घेते आणि भांडं चांगलं धुवून घेते. मी बघू शकता पाणी टाकलं आहे मी थोडंसं, म्हणजे जे मिक्सरचं भांडं ते धुवून टाकलं आहे. तर यामध्येच आपल्याला बॅटर पाहिजे, जास्त पातळ पण जास्त घट्ट पण नाही. हे जिथे बटर राहिला तो राहिला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, काही हरकत नाही. आता हे बॅटर आपल्याला 5 ते 10 मिनटं असंच झाकून ठेवायचं. झाकून ठेवायचं. हे बघा. तर गाईच आपले 10-15 मिनटं झालेत. बघू आपण आपला रवा भिजला आहे का चांगला. तर गाईज हे बघा, मस्त रवा भिजला आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा, तुम्हाला बोलले बटाटा थोडासा तो वाटला गेला नाही, त्याला काय हरकत नाही आहे. असं पण आपण तो थोडा शिजलं जेव्हा आपण ते आपण बनवू तेव्हा. तुम्ही याला रवा डोसा, मिनी डोसा बोलले तरी बोलू शकता, तरी चालेल. आता यामध्ये आपल्याला हा कांदा घेतला एक बारीक, तो पूर्ण टाकायचा आहे. एक टमाटो घेतला आहे मी, मिक्स करून घेऊ. पहिले चवीपुरती मीठ, कोथिंबीर नाही आहे माझ्याकडे त्याच्यामुळे मी टाकली नाही आहे, तुम्ही टाकू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला अजून जर भाज्या ॲड करायच्या तर तुम्ही करू शकता, जसं की ढोबळी मिरची, गाजर, बीट वगैरे तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे अवेलेबल नाही आहे म्हणून जेवढं अवेलेबल होतं मी तेवढं टाकलं आहे. आता ही मिरची तुम्ही कच्ची पण टाकू शकता, किंवा आपण जसं एखादी खोबऱ्याची मिरची केला आपण तडका देतो त्या पद्धतीने केलं ते चालेल. तर आपण त्याच पद्धतीने करणार आहोत.
माझ्याकडे तडका पॅन नाही आहे, तर मला छोटा चमचा घेतला आहे मी. आता त्याच्यात मी तेल ओतते. गॅस कमी ठेवते. 1 चमचा तेल घेतलं आहे मी. हे बघा. आता यामध्ये मोहरी, कढीपत्त्याचे 4-5 पानं, पण कढीपत्त्याचे पानं आपल्या हाताने तोडायचे आणि मोहरी टाकायचे आणि 3 मिरच्या. तापलं नाही अजून. तडका पॅन मला घ्यायचाच आहे. तेल तापतंय. तेल तापलंच आहे, तर मी गॅस बंद करते. आता यामध्येच कढीपत्ता टाकते, मोहरी पण. तुम्हाला ही मिरची बोलली की मी त्याच्यातच टाकते, जेणेकरून ही मिरची चांगली आता हे बटाटे आपण पुन्हा मिक्स करून घ्यायचं. हे बघा, आपलं हे बटाटे असंच ठेवायचं. असंच पाहिजे आपल्याला, जास्त पातळही नाही पाहिजे. अशी फोडणी दिल्याने जरा टेस्टी आणि चवदार लागतं. तुम्ही किंवा जसे मी तुम्हाला कांदा म्हणजे ज्या भाज्या टाकल्यात, म्हणजे जे कांदा टॅमॅटो टाकलं ते तुम्ही फ्राय करून जरी टाकलं तरी चालेल, ते पण उत्तम आहे. याच्यात थोडासा इनो टाकते मी, तुम्ही ओवा टाकला तरी चालेल. थोडंसं ते जास्त नाही. याच्यात थोडं पाणी टाकू आपण, थोडं, जेणेकरून तो फुलून येईल. याने काय होईल, आपला जो रवा अप्पम हा एकदम स्पॉन्जी होईल. हे बघा फुलून आलंय मस्त, तुम्ही बघू शकता. आता आपलं बॅटर रेडी आहे. आता आपण रेसिपीकडे वळूया. मीठ पण टाकलंय मी. बघा मी कढई ठेवली आहे. ॲक्च्युअलमध्ये म्हणजे हे जे बनवण्यासाठी आपल्याला छोटी कढई पाहिजे, माझ्याकडे अवेलेबल नाही आहे ती. आणि आपण जर तो पॅनमध्ये ते ही रेसिपी नाही होऊ शकत, त्यामुळे मी कढई घेतली आहे. माझ्याकडे छोटी कढई आहे ती. आता आपण थोडं तेल टाकू. तुम्ही तडक्याची जी कढई असते, जो पॅन असतो तो तुम्ही वापरला तरी चालेल. थोडं तेल टाकलं आहे. आता आपण हे पकडे पूर्ण साईडने असं फिरून घेऊ. कढई ऑइल तापत ठेवली होती आणि फक्त 1 चमचाभर आपण त्याच्यामध्ये टाकायचं. दाखवते मी तुम्हाला. तर आपली कढई तापलीच आहे. गॅस कमीच ठेवायचा आहे, स्लो फ्लेममध्ये. आता मी हे बॅटर टाकते. यावरतीच आपल्याला ठेवायचं आहे. थोडा गॅस वाढवते मी, कारण की ते तापलं नव्हतं म्हणून. आणि त्यावर झाकण ठेवते. एक 5 मिनटं. तर गाईज आपले 5 मिनटं झालेत. आपण बघू झालं आहे का. तर गाईज बघा मस्त फुलला आहे.
तर आपण बघू साईडने एकदम व्यवस्थित झालं आहे, जसं मी तुम्हाला बोलले तसं. आता आपण याला पलटी मारू. एक मिनटं. तर आपण याला पलटी मारू आता. हे बघा, एकच नंबर. थोडा गॅस फुल केला आहे मी. आता जशी ही बाजू आपण असं ब्राऊन करून घेते, तशी ती ही बाजू आपण ब्राऊन करून घ्यायची. गॅस मी थोडा कमी ठेवते. तुम्ही तेल नाही टाकलं तरी चालेल, टाकलं नाही टाकलं तरी काही हरकत नाही, कारण की मगाशी आपण बॅटरमध्ये पण आपण तेलात तडका दिलेलाच आहे. तरी मी टाकते, पण तरी तुम्ही हे सॉस किंवा ओलं नारळ चटणी सोबत खाऊ शकता. तर तुम्ही याला काय नाव द्याल मला कमेंट करून सांगा. मी तर याला रवा अप्पमच बोलेल. हे बघा किती छान झालं आहे. तरी आपण दोघं साईडने चांगला फ्राय करून घेऊ मस्तपैकी. अजून ब्राऊन थोडा होऊन दे. याच पद्धतीने आपण पुढचे अप्पम काढून घ्यायचे. पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही याला काय नाव द्याल ते. मला जे नाव सुचलं ते मी नाव दिलं. बघा मस्त झाले. आता आपण हे काढून घेऊ. हे बघा किती छान दिसतंय ना. खायला पण खूपच छान असेल. त्याचप्रमाणे आपण दुसरंही काढून घेऊ. थोडं तेल टाकू. एकदम झटपट होणारा पदार्थ आहे हा. गॅस कमीच ठेवला आहे मी. झाकण ठेवू. तर गाईस बघू हा पण झालाय का. तर गाईस झालाय. थोडं तेल टाकू. माझ्या मुलाचा नेहमी हट्ट असतो, मम्मी काही ना काही आम्हाला वेगवेगळं करून घालत जा खाऊ. त्यामुळे मी असं काही ना काही नवीन 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 ट्राय करतच असते. पण आशा करते की ही तुम्हाला रेसिपी माझी आवडेल. हे पण चांगली साईड भाजून घ्यायचे. दिसायला किती छान दिसतोय. चांगली साईड. थोडा गॅस मी वाढवते. आपण जास्त चाळायचं नाही, एवढंच ठेवायचं आहे. तुम्हाला एक तोडून दाखवते मी किती स्पॉन्जी झाला आहे. तो मस्त फुलतो पण. तोपर्यंत तुम्हाला ते दाखवपर्यंत मी तोपर्यंत दुसरं टाकून घेते. थोडं तेल टाकते. झाकण ठेवू. नाही ठेवलं तरी काय हरकत नाही आहे. चला मी तुम्हाला दाखवते. हे बघा किती छान दिसत आहेत आणि किती मस्त दिसत आहेत. तुम्हाला मी तोडून दाखवते. मी तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा किती छान झालं आहे. बघा बघू शकता तुम्ही. एकदम केकसारखं आपण बोलतो स्पॉन्जी. आणि मुलं एकदम चवीने खातील. तुम्ही या मुलांना हे सॉससोबत द्या किंवा चटणीसोबत द्या. याच पद्धतीने आपण पुढचे अप्पम काढून घेणार आहोत. आणि हो, मला तुम्ही याला काय नाव द्याल हे मी तुम्हाला 2 वेळेस सांगितलं. तिसऱ्यांदा पण सांगते. काय नाव द्याल तुम्ही मला कमेंट करून सांगा. बघू तिसरा पण झाला आहे का. झालाच आहे. थोडं तेल फिरू. आणि याला मेन गोष्ट जास्त तेलही लागत नाही आहे.
आता तेल थोडं फिरवायचं बस. तर अशाच पद्धतीने आता मी बाकीचे अप्पम काढून घेणार आहे. तर हा पण झाला, मी काढून घेते. तर गाईज, तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली, तुम्हाला मी म्हणजे कशी बनवली, मी स्टेप बाय स्टेप सगळं सांगितलं आहे. तर मला तुम्ही पण एकदा ट्राय करा तुमच्या मुलांसाठी. मला कमेंट करून सांगा तुम्हाला ती जमली की नाही किंवा तुमच्या मुलांना आवडली की नाही. तर माझी रेसिपी बघू नका, लाईकसुद्धा करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.